नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपण जिथे राहतो ती जागा आपल्या आयुष्यावर, आपल्या विचारांवर किती परिणाम करते? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण शहर, गाव आणि आदिवासी पाडे या तीन पूर्णपणे वेगळ्या जगांना जवळून पाहणार आहोत. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? सगळ्यात आधी समुदाय ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊ. मग आपण शहरी, ग्रामीण आणि आदिवासी या तीन अनोख्या जगांची सफर करू. आणि हो, शेवटी या तिघांमध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया. आपण समाज, संस्कृती याबद्दल बोलतो, पण या सगळ्याचा पाया काय आहे? तो आहे समुदाय. त्यामुळे ही संकल्पना समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. मग समुदाय म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समुदाय म्हणजे का विशिष्ट जागी राहणाऱ्या लोकांचा एक गट. या लोकांमध्ये काही समान नियम असतात, काही सारखी मूल्य असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात आपण एक आहोत अशी एक घट्ट भावना असते. हीच भावना त्यांना एकत्र बांधून ठेवते. कोणत्याही गटाला समुदाय म्हणण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. पहिलं म्हणजे तो लोकांचा एक समूह असतो जो एका ठरलेल्या भौगोलिक परिसरात राहतो. त्यांच्यामध्ये आपलेपणाची एक तीव्र भावना असते. जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बराचसा सारखा असतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समुदाय हा कुठल्या कायद्याने बनत नाही, तो आपोआप नैसर्गिकरित्या तयार होतो. चला आता आपल्या यादीतल्या पहिल्या जगात प्रवेश करूया. शहरांचं जग म्हणजेच शहरी समुदाय. शहर किंवा नगर म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? उंच इमारती, गर्दी, वाहनांची वर्दळ, नाही का? शहराची ओळखच त्याच्या विशाल आकारावरून, प्रचंड लोकसंख्येवरून आणि तिथल्या विविधतेवरून होते. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रांतांतून, वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेले लोक एकत्र राहताना दिसतात. आणि हो, कुठल्याही भागाला शहरी क्षेत्र म्हणून ओळखण्यासाठी एक निकष आहे. तो म्हणजे तिथली लोकसंख्या. ती किमान 50,000 तरी असायला हवी. या आकड्यावरूनच शहराच्या व्याप्तीची कल्पना येते. आता शहरातील आयुष्य कसं असतं? तर ते गावापेक्षा खूपच वेगळं असतं. इथे सामाजिक विविधता प्रचंड असते. पण दुसरीकडे लोकांचे संबंध मात्र थोडे औपचारिक म्हणजे इम्पर्सनल असतात. प्रत्येकजण आपापल्या कामात असतो, त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिलं जातं. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती नसून नोकरी किंवा धंदा असतो. कुटुंब लहान म्हणजे विभक्त असतात आणि आयुष्याचा वेग इतका जास्त असतो की सामाजिक बदलही खूप झपाट्याने होतात. पण मग ही शहरं इतकी मोठी झालीच कशी? यामागे खूप मोठं कारण आहे. ते म्हणजे औद्योगिकरण. जेव्हा मोठे मोठे कारखाने उभे राहिले तेव्हा रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आणि याच संधींच्या शोधात गावाकडचे लोक शहरांकडे ओढले गेले आणि शहरं वाढत गेली. शहराच्या या धावपळीच्या दुनियेतून आता आपण थोडं शांत, निवांत ठिकाणी जाऊया. ग्रामीण समुदायाकडे, म्हणजे आपल्या गावाकडे. ग्रामीण समुदाय खरं तर हा भारतीय समाजाचा कणा, आत्मा आहे. इथलं संपूर्ण जीवन प्रामुख्याने शेतीभोवती फिरतं आणि लोकांमध्ये जे संबंध असतात ते खूप जवळचे आणि घट्ट असतात. गावाकडच्या जीवनाची गोष्टच निराळी आहे. इथले समुदाय लहान असतात पण एकोप्याने राहतात. सामाजिक एकता खूप मजबूत असते. एकत्र कुटुंब पद्धतीला आजही खूप महत्त्व आहे. लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीच असतो आणि त्यांच्या जीवनावर निसर्ग आणि परंपरांचा खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळे इथलं आयुष्य तुलनेने साधं आणि शांत असतं. पण या सुंदर चित्राला एक दुसरी, थोडीशी वेगळी बाजूही आहे. हे नाकारून चालणार नाही की ग्रामीण भागांमध्ये आजही गरिबी, चांगल्या शाळा आणि दवाखान्यांची कमतरता यांसारखी मोठी आव्हानं आहेत. चला आता तिसऱ्या आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण समुदायाकडे वळूया. आदिवासी समुदाय. हा समुदाय अनेकदा आपल्या मुख्य समाजाच्या प्रवाहापासून थोडा दूर असलेला दिसतो. आदिवासी समुदाय म्हणजे असे लोक जे सहसा जंगल, डोंगर किंवा दुर्गम भागांमध्ये म्हणजे निसर्गाच्या अगदी जवळ राहतात. त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांची जीवनशैली हे सगळं शहर आणि गाव या दोन्हीपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि खूपच खास असतं. आणि एक थक्क करणारी गोष्ट माहितीये का? की संपूर्ण जगात आफ्रिका खंडानंतर सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या कुठे असेल तर ती आपल्या भारतात आहे. यावरून आपल्या देशाच्या विविधतेत त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. आदिवासी समाजाची खरी ओळख म्हणजे त्यांची एकजूट.
ते एकाच प्रदेशात राहतात आणि त्यांच्यात आपण एक आहोत ही भावना खूप खोलवर रुजलेली असते. त्यांची स्वतःची भाषा असते, वेगळी संस्कृती असते. साधेपणा आणि स्वावलंबन याला ते खूप महत्त्व देतात. त्यांचं संपूर्ण सामाजिक जीवन हे कुटुंब आणि नातेसंबंधांवरच आधारलेलं असतं. तर आपण शहर, गाव आणि आदिवासी पाडा या तीनही जगांची सफर केली. आता या तिघांना एकत्र ठेवून पाहूया, म्हणजे फरक अगदी स्पष्ट होईल आणि आपल्याला समाजाचं एक पूर्ण चित्र दिसेल. चला थोडक्यात फरक पाहू. शहरांमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्रात रोजगार असतो, तर गावांमध्ये शेती हाच मुख्य आधार आहे आणि आदिवासी समुदाय मुख्यत्वे जंगलावर अवलंबून असतो. लोकसंख्येची घनता शहरात प्रचंड, गावांमध्ये कमी आणि आदिवासी भागात तर अगदीच विरळ असते. शहरातलं जीवन वेगवान आणि नाती औपचारिक असतात, तर गावात जीवन संथ आणि नाती घट्ट अनौपचारिक असतात. कुटुंबाच्या रचनेतही हाच फरक दिसतो. शहरात विभक्त कुटुंब, गावात एकत्र कुटुंब पद्धती आणि आदिवासी समाजात कुळ किंवा गटाला महत्त्व असतं. थोडक्यात काय, तर यातून एक गोष्ट स्पष्ट होते. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी हे फक्त राहण्याचे पत्ते नाहीत, तर ह्या मानवी जीवन जगण्याच्या आणि समाज चालवण्याच्या तीन पूर्णपणे वेगळ्या व्यवस्था आहेत, तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या या कनेक्टेड जगात, जिथे सगळं काही एका क्लिकवर आहे, जिथे जग एक ग्लोबल विलेज बनत चाललं आहे, तिथे शहर, गाव आणि आदिवासी यांच्यातल्या या सीमारेषांचं काय होणार? त्या अधिक गडद होतील की पुसट होतील? आणि याचा आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर काय परिणाम होईल यावर नक्की विचार करायला हवा.